अशोक खरातवर आणखीन 3 गुन्हे दाखल. खरात विरोधात आता एकूण 6 गुन्हे दाखल. तर खरातच्या ऑफिसचीही क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी. कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय. बंधू अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणी उद्या सखोल निवेदन देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बंधू खरातनं मिरगावमध्ये दडपशाहीनं जमिनी बळकावल्याचा आरोप. जाम नदी पात्रात अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाबाबत नीलम गोरेंनी दिलेला निर्णय राखून ठेवलाय. उपसभापती नीलम गोरेंनी फक्त निर्देश दिलेत. सभापती राम शिंदेंची माहिती. आयपीएस अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार उपसभापतींना नाही म्हणत उपसभापती नीलम गोरेंना पदावरून दूर करा. पत्राच्या माध्यमातून ठाकरेंची शिवसेना करणार सभापतींकडे मागणी. शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा धक्कादायक विधान. तर कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांची सारवासार. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं बच्चू कडूंचा मोर्चा. येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून नोंदवला निषेध. विजय वडेट्टीवारांविरोधात भाजप नेते राजू पाटील यांच्याकडून 100 कोटींच्या मानहानीचा दावा. वैयक्तिक आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या बदनामीचा आरोप. शिवसेना उभाटाचे नेते वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ. अॅट्रॉसिटी प्रकरणातील जामीन पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता. सुपरफास्ट 100 मध्ये सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. कांदा मका यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू यांचं येवल्यात प्रांत कार्यालयावरती मुक्काम आंदोलन सुरू आहे. आणि यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन जे ते आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं. मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करून त्यांना आश्वासन दिलंय. त्यामुळे बच्चू कडूंनी हे आंदोलन मागे घेतल्याचं सांगितलं. बंधू अशोक खरातला अटक झाली आणि त्याच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला. लोकांचं भविष्य सांगत असल्याचे दावे करणाऱ्या अशोक खरातला स्वतःचं भविष्य काय असेल, त्या भविष्यात काय घडणार आहे याचा काही अंदाज आलेला नाही. खरं तर आपण करत असलेल्या गैरप्रकाराची शिक्षा कधी ना कधी भोगावी लागणारच होती. सिन्नरच्या मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिरात बंधू खरातचा दरबार भरायचा आणि या दरबारात तंत्रमंत्र आणि अघोरी पूजा व्हायच्या. याच पूजेतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिरातील एका विशिष्ट खोलीत तंत्रमंत्र सुरू असताना तिथे अचानक एक 20 फुटी नाग प्रकट व्हायचा. हा रिमोटवर चालणारा बोगस नाग होता. रिमोटने खरात नाग ऑपरेट करायचा. हे पाहून पूजेसाठी बसलेल्या अनुयायांना भीती आणि आश्चर्य वाटायचं. आणि बंधू खरात हा खराखुरा चमत्कार असल्याची खात्री त्यांना पटवून द्यायचा. अनुयायांच्या याच भावनेचा गैरफायदा घेऊन तो आर्थिक लुबाडणूक आणि लैंगिक शोषण करायचा. आता मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिरात नेमकं काय घडायचं समजून घेऊया. बघा, ईशान्येश्वर मंदिरातील अंधाऱ्या खोलीत अघोरी पूजा जी आहे ती केली जायची. पेय प्रसादातून गुंगीचं औषध जे आहे ते दिलं जायचं. अंधारलेल्या खोलीत धूप आरतीचा धूर असायचा, म्हणजे वातावरण निर्मिती. पूजा करताना अचानक नाग प्रकट व्हायचा. बापरे, 20 फुटी नाग पाहून अनुयायी घाबरायचे. मग एकच चर्चा सुरू व्हायची. खरातच्या इशाऱ्यावर हा नाग जो आहे तो डोलायला लागायचा. रिमोटनं बनावट नागाची हालचाल नियंत्रित तो करायचा. म्हणजे त्याचं नियंत्रण जे असायचं ते सगळं खरातकडे असायचं. नाग पाहून अनेक लोक बेशुद्ध पडायचे. अनुयायांचा बंधू खरातवरती यामुळं मोठा विश्वास बसायचा. म्हणतात ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पण हा चमत्कार सुद्धा तंत्रज्ञानाच्या आधारेच होता. आता जाणून घेऊयात वादग्रस्त ओक्स प्रॉपर्टीच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो असं काय सांगायचा की ज्यामुळे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसत होता. तो जन्मतारीख विचारायचा. त्यानंतर समोर टेबलावर असणाऱ्या कागदावरची अंकगणित करायचा. व्यक्तीच्या जीवनात घडून गेलेल्या घटना तो सांगायचा. भूतकाळातील घडामोडी सांगितल्यानंतर आपसुकच समोरच्या भक्ताचा
बाबा खरातवरती विश्वास बसायचा. बऱ्याचशा अशा गोष्टी असायच्या ज्या फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला ठाऊक असायच्या आणि त्याच्या मनातलं सांगितल्यानंतर तो आश्चर्यचकित व्हायचा. अन्वयाला भविष्य सांगितल्यानंतर त्याच्या मनातला विश्वास अधिक दृढ व्हायचा. भविष्यातील अडचणींवर मात करण्याकरता बाबा खरात तिथे उपाय सुचवायचा. खडे विशिष्ट पूजेचा तो उपाय सुचवायचा आणि यानंतर ईशानेश्वर मंदिरातच पूजा करण्याचा समोरच्या भक्ताला सल्ला द्यायचा. मग अघोरी पूजेचा उपाय हा पुढे केला जायचा. मग त्यानंतर नुसती ही पूजाच नाही तर खड्याच्या अंगठ्यांचा उपाय देखील तो त्याला सुचवायचा. हा भोंदू खरात अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातनं जमिनीच्या व्यवहारातून एकाला संपवल्याचा आरोप केला जातोय. नाशिक जवळच्या गावातील शेतकऱ्यांना हा आरोप केलेला आहे. बड्या नेत्यांशी संबंध असल्यानं त्याच्यावर कारवाई न झाल्याचा दावाही या शेतकऱ्याने केला आणि त्यामुळे खरातच्या अडचणी वाढणार आहेत. जमीन हडपण्यासाठी खरातकडून हत्या, सुपारी देऊन भावाला संपवलं. गवळाणे गावातील शेतकऱ्याचा आरोप. नाशिक जवळच्या गवळाणे गावचे रहिवासी असलेल्या विलास जाधवांचा गंभीर आरोप आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या अशोक खरात विरोधात जाधवांनी हा आरोप केला. जमीन हडपण्यासाठी अशोक खरातनं आपल्या भावाला संपवल्याचा विलास जाधवांचा आरोप आहे. एक गवळाणे शिवारामध्ये 2 एकर जागा माझ्या भावाने साठेखत केलेलं होतं. साठेखत केलेलं असताना खरेदीची प्रोसिजर बाकी असताना ही जागा कॅप्टन खरातने खरेदी केली. त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय करायचं करा, ही जागा मी घेतलेली आहे. मग त्यांनी सांगितलं रितसर आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केला बंधूंनी. 19/12/2022ला ह्या जागेवर स्टे ऑर्डर मिळणार होती. पण स्टे ऑर्डर मिळण्याच्या पहिले 2 दिवस आधी माझ्या भावाचा अपघात झाला. हा अपघात नसून हा घातपात होता असं आम्ही पोलिसात तांबड पोलिसांना तक्रारीमध्ये पण म्हटलं. मग पोलिसांनी धातूर मातूर चौकशी केली. त्यांनी सांगितलं बुवा हा अपघातच होता. विलास जाधव यांनी आरोप केलेलं प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. नाशिकच्या अंबड परिसरातील गवळाणे भागात जाधव कुटुंबियांनी 81 गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी 45 लाख रुपये जमीन मालकाला दिले होते. मात्र याच जमिनीवर डोळा ठेवून असलेल्या भोंदू अशोक खरातनं आपली ताकद वापरली. सत्ता आणि पैशांच्या जोरावर मालकाला दमदाटी करत त्यानं ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यानंतर विलास जाधवांचे बंधू कैलास यांनी खरातला जाब विचारला होता. त्यानंतर ते प्रकरण कोर्टात गेलं. 19 डिसेंबर 2022 साली या खरेदीवर स्टे येणार होता. पण 17 डिसेंबर 2022 रोजी कैलास जाधव यांचं अपघाती निधन झालं. पण तो अपघात नसून घातपात असल्याचा दावा विलास जाधवांनी केला. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर ह्या असं कळालं तिथं त्यांचे कागदपत्र बघितल्यावर ह्या ड्रायव्हरनं अटकपूर्व जामीन केला. जर ह्या ॲक्सिडेंटच्या केसला जर जागेवर जामीन आहे तर अटकपूर्व जामीन करायची गरज काय? मग याचा अर्थ तो घाबरलेला होता. म्हणजे याचा 100% यांनी सुपारी घेऊन. ड्रायव्हरचं काय नाव आहे ज्यांनी उडवलं तुमच्या भावाला? आज खरातचे काळे कारनामे एकामागून एक बाहेर येत असताना जाधव कुटुंबियांनी न्यायाच्या आशेनं पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले. पोलीस या प्रकरणाचा पुनर्तपास करणार का आणि जाधव कुटुंबाला न्याय मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, नाशिक.